मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपली आवाज. NS Abhishek शिवाचे सैनिक वेडे करू शिवाचे रान अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र अनगर्व आमचा शिवसेना 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 आई भवानी आवाज धडकेवणी हाती भरली हिंदुत्वाची कास मालकीवर भगवो भडका मालकीवर भगवा पडतो हाच एकला कास महाराष्ट्र धर्म वाटवा सांगतो शिवबांचा इतिहास पुढे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना सात गोत्र अनगर्व आमचा शिवसेना 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 हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा ठिकाणांचा वाघ एकला राजा वाघ एकला राजा वाघ एकला राजा बाकी खेळ मागणांचा सात गोत्र अनगर्व आमचा शिवसेना 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 आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र अनगर्व आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना
मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ये ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब होता अंगार शब्दात भारी होती पावर ठाण्याची शान ही धर्मवीर होता लई खास रचला इतिहास दावली कार्यानं करतब होता लई खास रचला इतिहास दावली कार्यानं करतब ये ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ये ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब केले साऱ्याना समाज सारा पूजितो त्यांना सलाम माझ्या या देवाला होते साहेब आपले निर्भीड याद काढीती गोरगरीब होते साहेब आपले निर्भीड याद काढीती गोरगरीब ये ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ये ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब पाटील पिसे गावाचा हर्ष ग्रुप हा पिसे गावचा सांगे परतुनिया साहेब हर्ष ग्रुप हा पिसे गावचा सांगे परतुनिया साहेब ये ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ये ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब कसा धर्मवीर होता शूरवीर नव्हता सत्तेचा त्याला लोभ असा धर्मवीर होता शूरवीर नव्हता सत्तेचा त्याला लोभ ये ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ये ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब हॅलो हॅलो माननीय जिल्हा प्रमुख आबासाहेब बोडर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे रक्तानंद ग्रुप महाराष्ट्रातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत
सुस्वागतम सुस्वागतम. धर्मवीर आनंदिके साहेब यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे 31 डिसेंबरची मध्यरात्र आणि त्या अनुषंगाने येणारं नवीन वर्ष. या नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ही रक्तदानाने करण्याची प्रथा मागील 29 वर्षाचं पाठबळ म्हणजे निस्वार्थीपणे येणारे रक्तदाते कोणत्याही प्रकारचं मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता समाजाला आपण कुठलं तरी देणं लागतो आणि आपल्या एका रक्तदानामुळे निश्चितच 3 जणांचे प्राण या ठिकाणी आपण वाचवत असतो. नवीन वर्षाची सुरुवात 3 लोकांना जीवनदान देऊन करण्याचं महत्त्वाचं कार्य आपल्यासारख्या रक्तदात्यांमुळे हे होत असतं आणि म्हणूनच हे संस्थेचं यश आहे की आपण वर्षभरामध्ये हजारो रुग्णांना या ठिकाणी हे प्राण देत असतो. वर्षभरातून साधारण 8 ते 10 शिबिरं जी आहे आपण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी घेत असतो. धुळे असेल, नगर असेल, पनवेल असेल, वाडा असेल, मोखाडा असेल, दहिसर असेल, मीरा रोड, कर्जत या ठिकाणाहून रक्तदाते या ठिकाणी रक्तदानास येत असतात. शांततेने येऊन आपलं रक्तदान या ठिकाणी पूर्ण करीत असतात. त्या सर्व रक्तदात्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आज हा रक्तदानाचा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये सन्माननीय आबा धनंजयजी बोडेरे साहेब जिल्हा प्रमुख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी रक्तानंद ग्रुप यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सहसंपर्क प्रमुख लोकसभा रमेशजी जाधव साहेब, माजी महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मान्यवरांचे या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. सन्माननीय उपजिल्हा प्रमुख तात्यासाहेब माने यांचेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माने साहेबांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतोय. सन्माननीय उपजिल्हा प्रमुख देसाई साहेब हेही या ठिकाणी रक्तदात्यांसह या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला आपली उपस्थिती या ठिकाणी आपण आलात. मी रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहे, सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या या रक्तदाताने जे रक्तदान आपण करीत असतो अशा रुग्णांना सातत्याने रक्ताची जी आवश्यकता असते ती भासत असते आणि आपल्या रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या या ठिकाणी देत असतो. धुळे असेल संकलित झालेले रक्त आहे हे वेळोवेळी त्यांना देत असतो आणि या रक्तदानामुळेच निश्चितच यांचं जीवन जे आहे सुरळीत आहे. पुण्याच्या ज्या रक्तदात्यांनी या ठिकाणी आपलं रक्तदान केलेलं आहे त्या रक्तदात्यांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. कारण आपण जे रक्तदान करतात मागील 29 वर्षामध्ये आपले जवळजवळ 68 रक्तकर्म पुरस्कार आपण या संस्थेच्या माध्यमातून दिलेले आहेत. रक्तदान क्षेत्र या क्षेत्रामध्ये रक्तदान पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान करीत असते. राज्य सरकारही देत नाही, कारण आपण ज्या वेळेला रक्तकर्ण पुरस्कार घोषित करतो आणि त्यानंतर त्याची पडताळणी करून राज्य सरकार त्यांचा पुरस्कार या रक्तदात्यांना देत असते. तर रक्तदान क्षेत्रामध्ये मानाचा तुरा उडवणारी संस्था म्हणून आपण का गौरवतो, कारण आपण या रक्तदात्यांना पुढे आणून त्यांचा या ठिकाणी सन्मान करीत असतो. त्या सर्व रक्तदात्यांचं ज्ञात अज्ञात सगळ्या रक्तदात्यांचं मी ऋणी आहे, आभारी आहे. कारण त्यांच्या याच प्रेरणेमुळे इतर रक्तदाती तयार होत असतात. आज 31 डिसेंबर पाश्चात्य संस्कृती आणि ही पाश्चात्य संस्कृती जगामध्ये कशा प्रकारे साजरी होते हे तुम्ही आम्ही बघत असतात. 8 ते 10 दिवसापासून सर्व टीव्ही चॅनलवरती, व्हॉट्सॲपवरती, सोशल मीडियावरती 31 डिसेंबरचा पार्ट्या साजरा करण्यासाठी नियोजन केलं जातं आणि अशा वेळेला आपली संस्कृती जी आहे ही देण्याची आहे. आपली हिंदू संस्कृती ही दातृत्वाची आहे, दानाची आहे आणि हे शिकवणारे आमचे धर्मगुरू, आमचे स्वर्गीय
धर्मवीर आनंद दिघे यांनी सांगितलं की आपण देण्याचं कार्य करायचं. या पाश्चात्य संस्कृतीला कुठेतरी चपराक देण्यासाठी हा उपक्रम रक्तदाते या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. या सर्व रक्तदात्यांमुळेच खरं म्हणजे आम्ही कोणत्याही प्रकारचं इन्व्हिटेशन किंवा कुठल्याही प्रकारचं देत नाही. उत्स्फूर्तपणे प्रत्येकाला माहिती आहे की दरवर्षी हा कार्यक्रम होतच असतो आणि या कार्यक्रमाला हजेरी लावणं, रक्तदान करणं आपलं परम कर्तव्य आहे. हे कर्तव्य मानूनच हे रक्तदाते एक ठिकाणी येत असतात. मुंबईत घाटकोपर असेल, माटुंगा असेल, अंधेरी असेल, वाशी असेल, बेलापूर असतील, कर्जतवरून रक्तदाते आलेले आहेत, खोपोलीवरून रक्तदाते आलेले आहेत, माथेरानचे विक्रोळीचे आलेले आहेत श्री विकास अहिरे, त्यांच्या सौ पत्नी याही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हे सर्व जे रक्तदाते असतात की वर्षातून एकदाच या ठिकाणी भेटायला मिळतो. काही रक्तदाते आमचे 70 वेळा, 80 वेळा, 100 वेळा, 140 वेळा सन्माननीय रवींद्र कडणे या ठिकाणी उपस्थित आहेत. रक्तदान 140 वेळा रक्तदान यांचं झालेलं आहे. सन्माननीय संभाजी अंकलेकर बदलापूर येथे राहणारे 132 वेळा यांचं रक्तदान झालेलं आहे. असे 100 पार केलेले रक्तदाते यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही एक सर्व रक्तदानाचा जो उपक्रम आहे हा घेऊ शकतो. कारण यांची प्रेरणा खूपच प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय सहसंपर्क प्रमुख लोकसभा रमेशजी जाधव साहेब, सन्माननीय उपजिल्हा प्रमुख तात्यासाहेब माने साहेब, सन्माननीय उपजिल्हा प्रमुख अशोकजी म्हात्रे साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि हा कार्यक्रम आम्ही आपल्या अनुमतीने, परवानगीने या उपक्रमाची कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली आहे असं मी या ठिकाणी घोषित करतो. आपलं अनुमोदन या ठिकाणी असेल. हा कार्यक्रम रक्तदान सुरू झालेला आहे. काही रक्तदाते जे आहेत बाहेरून आलेले आहेत. मी सन्माननीय आबासाहेबांना विनंती करतो की आपण त्यांना प्रशस्ती पत्र त्याचप्रमाणे स्मृतिचिन्ह आपल्या हस्ते द्यावे. रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील लाडके नेतृत्व धर्मवीर दिघे साहेब यांच्या संकल्पनेतून नवीन वर्ष कसं साजरं करायचं किंवा जुन्या वर्षाला निरोप देताना, नवीन वर्ष साजरं करताना किंवा नवीन वर्षामध्ये पदार्पण करताना आपण नेहमी सांगतो की पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण या देशामध्ये चाललेलं आहे. आमची चांगली संस्कृती आहे. या संस्कृतीचं जतन झालं पाहिजे, जपणूक झाली पाहिजे. पण त्या उलट या संस्कृतीचा ऱ्हास होतोय आणि म्हणून आनंद दिघे साहेबांनी एक चांगला उपक्रम या ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू केला आणि तो जगात एक नंबरचा उपक्रम आहे. या 31 डिसेंबरच्या रात्री ज्या पद्धतीनं झिंगाट चालतं, मला दुर्दैवानं या सरकारची की होते की आता डान्स बार सुद्धा ऑर्केस्ट्राच्या नावाखाली पहाटे 5 वाजेपर्यंत चालू करण्याचा घाट त्यांनी या फक्त महसूल उत्पन्नासाठी चालू केला. एका बाजूला शिवसेना ही संस्कृतीची पेरणी करते, संस्कृतीची जपणूक करते आणि दुसऱ्या बाजूला एक विकृत समाज करायचा, विकृत महाराष्ट्र करायचा या सरकारचं कटकार असताना मी त्याचा निषेध करतो की 5 वाजेपर्यंत पहाटे 5 वाजेपर्यंत पोलीस अधिकारी सुद्धा इंटरव्ह्यू देत आहेत. कित्येक मोठा बंदोबस्त लावलेला आहे. हे कशासाठी तर सरकारच्या धोरणासाठी नाकाबंदी आहे. तरी पण जे धिंगाणे होणार आहेत ते होणार. गुन्हेगारी मोकाट सुटलेले आहेत, गुन्हेगार वाढत आहेत. आमच्या कल्याणमध्ये असेल सगळे प्रत्येक ठिकाणी आणि कल्याणमध्ये तर पराकोटीची गुन्हेगारी वाढली आणि अशा कल्याणमध्ये रक्तानंद ग्रुप
एक देण्याचा वारसा जपणूक करतोय. देणं म्हणजे जीवनदान, रक्तदान म्हणजे जीवनदान आहे. आता यांनी सांगितलं की एका रक्तदात्यामुळे 3 जणांचे जीव असतात. 3 जणांचे जीव नाही हो, ते परिवाराचं काय असतं. ज्या परिवाराच्या कर्त्या धर्त्याचा जीव असतो त्या अख्खा परिवार जगतो. आणि रक्तदानाचं महत्व आपण कोरोनामध्ये जाणलेलं आहे. कित्येक जीव या रक्तदानामुळे वाचलेले आहेत, वाचतायत. आणि असं महत् कार्य दिघे साहेबांनी आपल्याला पायंडा घालून दिला. एक वेगळ्या प्रकारचं नवीन वर्षाचा सुरुवात किंवा नवीन वर्षाचं स्वागत करायचं आणि ते आपलं दान देऊन, रक्तदान देऊन, जीवनदान करून किंवा जीव वाचवून आणि तो पायंडा घेऊन, तो वारसा घेऊन आमचे नारायण पाटील, ते भूपेंद्र आयरे, नीरज कुमार आणि इतर सर्व टीम त्या कल्याणमध्ये, आता ठाणे नाही, ठाण्याला जाऊ शकत नाहीत, पण कल्याणमध्ये सुद्धा साजरा करता येतोय. मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि आम्ही संस्कृती जपणारी लोक आहेत, ते सिद्ध करून दाखवतो आमच्या संपूर्ण या ठिकाणी. आता या कार्यक्रमाला गेल्या 3 वर्षापासून मला वाटतं आपण इथं करतोय. हरदास साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत रक्तदान ग्रुपतर्फे आणि सर्व शिवसैनिकांतर्फे करतो. या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख तात्या माने, इथले सहसंपर्क प्रमुख या रमेशजी जाधव, विजय देसाईजी, उपजिल्हा प्रमुख अशोक म्हात्रेजी, डोलेताई, त्या कटकेताई, सर्व गांधीताई आहेत, तुमच्या नलिनी कदम, इतर सर्व महिला गाडी अगदी मागच्या वर्षी सुद्धा होत्या, यावर्षी सुद्धा आहेत. प्रत्येक कार्यामध्ये धडाडीने असतात. एक चांगलं काम आपल्या हातून होत आहे. मी नक्कीच तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आता हरदास साहेब आलेले आहेत, आमचे तरुण, चिरतरुण, अगदी उत्साह ओसंडून वाहतोय अशा कार्यामध्ये. म्हणजे अजिबात नाही, हे जे रक्त बोलतो ना, भगवा रक्त, म्हणजे आम्ही जसं अमिताभ बच्चनचा डायलॉग होतो की नाही, नाना पाटेकर रक्त कुठलं ते आमचं रक्त भगवं आहे. ते वारंवार सिद्ध होतं. वय किती होते, आम्ही तरुण असल्यासारखे आहे. आता म्हटलं तर रक्तदान करायला तयार आहे, पण ते डॉक्टर घेणार नाहीत. त्यांनी परवानगी, आम्ही रक्त द्यायला तयार नाही का, बरोबर की नाही. त्यामुळे अशा प्रकारचे धडाडीचे शिवसैनिक आपण आहोत. त्यामुळेच हा समाज जागृत आहे. आणि कल्याणमध्ये या रक्तदान ग्रुपतर्फे जे रक्तदान शिबिर किंवा रक्तदानाचा कार्यक्रम जो घेतलेला आहे त्यासाठी बऱ्याच ठिकाणून येतात. आणि मी कौतुक करतो, अभिनंदन करतो की 132-140 वेळा, म्हणजे वय 50 असेल किंवा 40 असेल आणि 120, 130, 140 म्हणजे इथं स्पर्धा झाली देण्याची. हे बऱ्याच ठिकाणी जसं ढेकून रक्त शोषतो तसं त्या सरकारमध्ये ढेकून म्हणजे रक्त शोषणारे लोक बसलेले आहेत. पण आम्ही रक्त देणारे आहोत, आम्ही वाचवणारे आहेत, आम्ही जीव घेणारे नाहीत, आम्ही देणारे आहोत. हे आपण वारंवार सिद्ध करतोय. आणि म्हणून तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं कौतुक, अभिनंदन. पुन्हा एकदा आता हे रक्तानंद ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर चालू झालेले आहे. बरोबर 12-12:30 पर्यंत चालेल. जोपर्यंत रक्तदाता आहे तोपर्यंत चालेल. त्याला भरघोस पाठिंबा या ठिकाणी मिळतो. असाच राहो आणि लोकांचा जीव आपण वाचवत राहू अशी शुभेच्छा या ठिकाणी देतो. उदंड प्रतिसाद लाभेल नक्कीच. आणि पुढच्या वर्षी यापेक्षा कितीतरी पटीनं आपला हा रक्तानंद ग्रुपतर्फे घेण्यात येणारा रक्तदान शिबिर किंवा नवीन वर्षाचं स्वागत चांगल्या प्रकारे होईल. त्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचे आधारस्तंभ सन्माननीय बाळासाहेब हरदास साहेब यांचे या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने मी आपलं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. त्याचप्रमाणे सर्वजण वेळात वेळ काढून या उपक्रमाला येत असतात आणि आपल्या या उपस्थितीमुळेच आमचं या ठिकाणी मन भरून येत असतं. आणि रक्तानंद ग्रुपच्या वतीने आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं यांचं स्वागत आपण सन्माननीय बाळा हरदास साहेब यांना तुळशी रोप देऊन या ठिकाणी आपलं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय रमेशजी जाधव साहेब
सदासाहेब मानेसाहेब, सन्माननीय उपजिल्हा प्रमुख अशोकजी म्हात्रे साहेब, कार्यकर्त्यांचं त्यांना विनंती करतो की सर्वांना आपण तुळशी वृंदावन देऊन या ठिकाणी सर्व महिलांना आपण आलात त्याबद्दल आपलं रक्तानंद ग्रुप या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सर्व महिला रक्तदान हे सुरू राहणार आहे, परंतु आपण प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहाल असं मी या ठिकाणी आपल्याकडे अपेक्षा ठेवतो. यांचा मी विनंती करतो प्रमुख पाहुण्यांना की आपण त्यांचं सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे डोंबिवलीवरून आलेले सन्माननीय आपण आपल्या खेळाबरोबरच रक्तदानाचं हे कार्य आपण करत असतात आणि बहुतेक 25 वेळा जास्त रक्तदान आपल्या या ठिकाणी झालेलं. समोर गेले आपलं 6वं रक्तदान आहे. प्रतीक राय, सन्माननीय रक्तदाते प्रतीक राय. समोर आपण टिटवाळ्यावरून या ठिकाणी रक्तदानासाठी आलात. दर्शन कोंढाळकर साहेब, आपण टिटवाळ्यावरून रक्तदानासाठी आलात. आपलं या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी स्वागत करतो. संतोष साळुंके समोर आपल्या या ठिकाणी सन्माननीय भाऊ गणपत साळुंके, सन्माननीय भाऊ गणपत साळुंके या ठिकाणी ग्रुप वाढवत असतात. सन्माननीय राजेश चौधरी, सन्माननीय रक्तदाते राजेश चौधरी. हर्ष म्हात्रे संजीव सुने, उपविभाग प्रमुख. आपण या ठिकाणी आपलं रक्तदान पूर्ण केलेलं आहे. सन्माननीय रक्तदानाचं परम कर्तव्य केलेलं आहे रक्तानंद ग्रुप आपले सहर्ष स्वागत आणि आभारी आहे. विश्वजित विश्वनाथ, सन्माननीय रक्तदाते, सन्माननीय सुजित दुबे, सन्माननीय रक्तदाते, सन्माननीय रक्तदाते निलेश वाघ साठी आपण या ठिकाणी आलात. सन्माननीय निलेश वाघ, धन्यवाद. आपण बदलापूर येथून रक्तदान. विवेक पाटील, सन्माननीय प्रसाद अनंत मोहिते, सन्माननीय रक्तदाते प्रसाद अनंत मोहिते. सन्माननीय 25, 75 आणि 100वी ते या रक्तदानामध्ये गाठतील असा विश्वास मी व्यक्त करतो. सन्माननीय विकास अरविंद आर्यमाने, सन्माननीय रक्तदाते विकास अरविंद आर्यमाने रक्तदानास येत असतात. सन्माननीय आर्यमाने साहेब शाखा प्रमुख आहेत आपल्या कळवा येथील शाखेचे आणि कळवा, आणि सातत्याने आपण या उपक्रमामध्ये सन्माननीय उपजिल्हा प्रमुख साहेबांच्या सहयोगाने आपण या ठिकाणी उपस्थित असतात. या कार्यक्रमाला शोभा वाढवत असतात. सातत्याने 16 वर्ष झाली आपण या ठिकाणी रक्तदान केलं. 7 वेळा सर्वांचं या ठिकाणी रक्तदान झालेलं आहे.
आणि हेच बाळकडू आपल्या मुलांना देण्यासाठी ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. मी रक्तानंद ग्रुप याच्या वतीने आपलं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. दिनेश जाधव, प्रीती अहिरे महिला रक्तदाता आहेत. 11 वेळा रक्तदान यांचं झालेलं आहे आणि याही निर्विघ्नेने या रक्तदानात सहभाग घेत असतात. आपला रक्तदान या ठिकाणी करीत असतात. धन्यवाद. त्याचप्रमाणे चयनराव या रक्तदानांना पण मी विनंती करतो. केशव निमुगे चयनराव केशव निमुगे टॉपिक. एक मिनिट फोटो काढू द्या. बसव. शंखनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल. दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, पेटू दे शिवसेनेची मशाल. शिवसेनेची मशाल. हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हेच मर्म, जीवन करत्यास तू बहाल. शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, शिवसेनेची पेटली मशाल. एक स्वप्न एक चिन्ह, शिवसेनेची मशाल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा. धर्मवीर आणि कर्मवीर ते, हा धर्मवीर आणि कर्मवीर ते, होती हिंदुत्वाची शान, होती हिंदुत्वाची शान. आमचे आनंदी गे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण, आमचे आनंदी गे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण. आमचे आनंदी गे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण, आमचे आनंदी गे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण. त्यांची राहणी होती साधी, पण विचार होते मोठे, पण विचार होते मोठे, पण विचार होते मोठे. स्वाभिमानी अशा राजाला कधी जमलेच नाही खोटे, कधी जमलेच नाही खोटे, कधी जमलेच नाही खोटे. हो गुरु शिष्याचं नातं महान, हो 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 आहो गुरु शिष्याचं नातं महान. बाळासाहेबांचा तो मान, बाळासाहेबांचा तो मान. आमचे आनंदी गे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण, आमचे आनंदी गे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण. आमचे आनंदी गे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण, आमचे आनंदी गे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण. त्यांची नजर होती करारी, पण शब्दात होती गोडी, शब्दात होती गोडी, पण शब्दात होती गोडी. शिवभक्तीचे ते प्रतीक, त्यांची रुबाबदार ती दाढी, त्यांची रुबाबदार ती दाढी. हो जनकल्याणासाठी त्यांनी, हो 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 आहो जनकल्याणासाठी त्यांनी बघा पेटविले ते रान, बघा पेटविले ते रान.
साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण आमचे आनंदी हे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण आमचे आनंदी हे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण धावते बँकेत कुठल्याच खाते जोडले माणुसकीने नाते जोडले माणुसकीने नाते जोडले माणुसकीने नाते मृत्यू पश्चात खिशात त्यांच्या फक्त 250 रुपये होते फक्त 250 रुपये होते फक्त 250 रुपये होते हो तरीही जगात श्रीमंत ठरला हो 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 आहो तरीही जगात श्रीमंत ठरला राजकारणी तो महान राजकारणी तो महान आमचे आनंदी गे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण आमचे आनंदी गे साहेब ठरले शिवसैनिकांचा आमचे आनंदी हे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण आमचे आनंदी हे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण धर्मवीर आणि कर्मवीर ते धर्मवीर आणि कर्मवीर ते होती हिंदुत्वाची शान होती हिंदुत्वाची शान आमचे आनंदी गे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण आमचे आनंदी गे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण आमचे आनंदी हे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण आमचे आनंदी हे साहेब ठरले शिवसैनिकांचा प्राण होता ठाण्याचा ढाल्या वाघ आमचा आनंदी गे साहेब DJ Pamya in the mix धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक होता ठाण्याचा ढाल्या वाघ आमचा आनंदी गे साहेब होता ठाण्याचा ढाल्या वाघ आमचा आनंदी गे साहेब परंतु आपल्या या रक्तदानाचा खऱ्या अर्थाने जो कार्यक्रम आहे तो 12:01 आपण त्या ठिकाणी या वर्षाला गुड बाय आणि येणाऱ्या वर्षाला वेलकम म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करत असतो आणि म्हणून तो कार्यक्रम आपले धर्मवीर आनंदगे साहेब यांचे जे पुतणे आहेत त्यांचे वारस जे आहेत त्यांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी करतो कारण दरवेळेस धर्मवीर आनंदगे साहेब त्या ठिकाणी असायचे आणि म्हणून तो कार्यक्रम आपण 12:01 फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आणि त्या ठिकाणी प्रमुख कार्यक्रम म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे माझी विनंती आहे प्रत्येकाला की आपण त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या याच्याने समाधान आपले समाधान करण्यासाठी या ठिकाणी आला तर हा कार्यक्रम जो आहे हा पाहण्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी थांबायचं आहे कारण त्या ठिकाणी रक्तदान करून त्या ठिकाणी काही लोक निघून जात आहेत पण तिथून रक्तदानाची संख्या वाढते पण कार्यक्रमाचा जो खरा अर्थ आस्वाद जो आहे तो कुठेतरी त्या ठिकाणी राहतोय माझी विनंती आहे कृपया आपण त्या ठिकाणी कोणी जाऊ नका 12:01 म्हणजे आता ऑलरेडी ते निघालेत रस्त्यात आहे ते आल्यावरती लगेच त्या ठिकाणी आपण कार्यक्रम सुरू करत आहोत सर्व आपले जे महापुरुष आहेत त्यांना पुष्पहार वगैरे अर्पण करून एक रक्तकरणाची घोषणा होईल आणि नंतर मग त्या बाकी जे आपले रक्तदान ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या हस्ते आपण त्यांना ट्रॉफी आणि त्या ठिकाणी गौरवपत्र प्रदान करणार आहोत कृपया नोंद घ्या आपण सर्व या ठिकाणी आल्यावर मला माहिती गर्दी नाही पण दर्दी नक्कीच आहात तर आपण हे जे मैदान आहे हे गर्दीचं नसून दर्दींचं आहे
आणि समाजासमोर आदर्श ठेवण्याचं हे मैदान आहे, हे लाल मैदान आहे. या मैदानाचं खरं नाव कर्मवीर दादासाहेब गायकवाड आहे. त्यांचे समाजसेवेमध्ये आणि त्या ठिकाणी लोकसेवेमध्ये खूप मोठं त्या ठिकाणी असं आदर्श आहे, नाव आहे. त्याच मैदानामध्ये आपण आता हा उपक्रम करतोय. मला आपल्याकडनं अपेक्षा आहे आपण त्या ठिकाणी थांबणार आहात म्हणून. आता निघालेले अर्धा तासामध्ये त्या ठिकाणी अर्धा 2 तासामध्ये केदार दिघे साहेब या ठिकाणी पोहोचतील. वारसा त्यांच्याप्रमाणेच जपलेला आहे. त्यांनी देखील जवळपास 187 वेळा रक्तदान केलेलं आहे. तोच वारसा पुढे घेऊन केतन कंडे यांनी देखील या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. मी आमचे युवा सेनेचे युवा अधिकारी सागर वाळवे, शेखर पिसाळ यांना विनंती करतो की त्यांना ट्रॉफी व सन्मान आणि अशा प्रकारचा आदर्श निर्माण करणारी ही रक्तदान ग्रुप संस्था गेला. आणि त्याच्याने निर्व्यसनी म्हणजे जे लोकांना व्यसन आहे ते निर्व्यसनी जाऊन या रक्तदान शिबिरामध्ये सामील होऊन रक्तदान करू लागले. तरी रक्तदान आजचा हा जो रक्तदानाचा दिवस आहे आणि रक्तदान का करावे, कशासाठी करावे या संदर्भात थोडक्यात आमचे युवा सेनेचे शहर समन्वयक सागर वाळवे यांना मी विनंती करतो की आपण थोडस संबोधित करावं रक्तदात्यांना. सर्वांना जय महाराष्ट्र. खर तर धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या माध्यमातून हा जो वारसा रक्तानंद ग्रुपच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्र राज्यात एक रक्तदान हेच श्रेष्ठदान हेच संकल्पना उरी बाळगून खर तर ह्या रक्तदान शिबिराची सुरुवात झाली. आपण पाहत असतो की खरं तर कुठली महामारी आली, कुठलं मोठं संकट आलं, कुठली दुर्घटना घडली का सर्वात जास्त गरज लागते ती रक्ताची. आणि ते रक्त पुरवठा संबंधित हॉस्पिटलमध्ये दवाखान्यांमध्ये उपलब्ध नसतो. मग त्यावेळेला जे असे उपक्रम सामाजिक उपक्रम अशा विविध संस्थांच्या माध्यमातून विविध मंडळांच्या माध्यमातून घेण्यात येतात. आणि तो जो रक्त पुरवठा गरजू ज्यांना रक्त हवंय त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. खरं तर ही बाब खूप महत्वाची असते. आणि हेच कार्य मागील 29 वर्षापासून रक्तानंद ग्रुपच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर या देशभरात पोहोचवण्याचं काम हे केलं जातं. इथे उपस्थित सर्वच रक्तदाते त्यांचे कौतुक करावं. रक्तदात्यांचं कौतुक की आपण आपल्या नातेवाईकांनाच कुठली वस्तू द्यायचं म्हटलं की 10 वेळा विचार करतो, काही द्यायचं म्हटलं की 10 वेळा विचार करतो की याला द्यायचं की नाही. परंतु आपण कोण कुठल्या कोणाची ओळख नसताना देखील जी सर्वात मौल्यवान वस्तू आहे, आपल्याला घरी धान्य शिजवून जेवण बनवता येतं, कुठली वस्तू तुटली की ती फेविक्विक किंवा इतर गोष्टींनी फेविकॉलने चिटकवता येते. अर्थात की आपल्याला ती वस्तू पुन्हा निर्माण करता येते. परंतु रक्त हे एकच असं गोष्ट आहे की जी अजूनपर्यंत कुणाला निर्माण करता आलेली नाही. अजूनपर्यंत कुठल्या शास्त्रज्ञाला ती रक्त हे नवीन बनवता आलं नाहीये. त्यामुळे रक्तदानाशिवाय त्याला पर्यायच नाहीये. आणि हे सर्वात मोठं कार्य आज इथे उपस्थित सर्व रक्तदाते करतात. माझी सर्वांना विनंती की एकदा सर्व रक्तदात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खरं तर सर्वात महत्वाचं कार्य यांच्या माध्यमातून होत आहे. आणि या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून होत आहे. आणि त्याचेच सन्मान्य आमचे नारायण पाटील काका यांचं सर्वात मोठं योगदान आणि सर्वच पदाधिकाऱ्यांचं सर्वात मोठं योगदान या रक्तदान शिबिराला लाभते. खरं सर्वांचंच कौतुक. मला एक गोष्ट विशेष सांगावीशी वाटते की माझ्यासोबत जी मुलं सतत राजकीय सामाजिक कार्यात माझ्या सोबत असतात, माझ्या खांद्याला खांदा लावून कार्य करत असतात. आता सुद्धा मी एका कार्यक्रमात होतो, त्यांचे मला कंटिन्यू कॉल होते, सागर आपल्याला तिकडे रक्तदान करायला जायचंय, तू काही कर, तू थोडा वेळ काढ परंतु या. कारण कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे मला सुद्धा निघता येत नव्हतं. परंतु
परंतु त्यांच्या आग्रह खातर आज इथे पोहोचलो आणि आज ती 4 आणि 1 मगाशी करून गेला अशी 5 मुलं रोज न चुकता दरवर्षी 31 तारखेला येतात आणि रक्तदान करून जातात. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जातात. खरं तर अशा युवांना प्रेरणा देण्याचं काम या रक्तानंद ग्रुपच्या माध्यमातून होतं. कारण युवा सध्या एकच गोष्ट करतोय, 31 म्हटलं का महिनाभरा आधीपासून नियोजन सुरू होतं का कसं 31 एन्जॉय करायचा, कशी पार्टी करायची, कसा धागडधिंगा करायचा आणि 31ची मजा घ्यायची. परंतु मला अभिमान वाटतो इथे जेवढे रक्तदाते उपस्थित आहेत, तुम्ही सर्व उपस्थित आहात, 31चा कुठलाही बडेजाव न करता, कुठलाही जल्लोष न करता, कुठलाही आनंद साजरा न करता रक्तदान करून गरजूंपर्यंत आपलं रक्त पोहोचून हा जो आनंद तुम्ही साजरा करताय हा खूप श्रेष्ठ आहे आणि त्यासाठी तुमचं कौतुक. खरं तर अभिमान वाटतो की या रक्तानंद ग्रुपचे आपण सर्वच सहकारी आहोत, सर्व सभासद आहोत आणि रक्तदानासारखं श्रेष्ठदान आपण करून घेतोय आणि हे रक्त इतरांपर्यंत पोहोचवतोय. खरं तर आताच मागच्या महिन्यात माझ्या मित्रमंडळांपैकी एकाला रक्ताची गरज होती. पाटील साहेबांना संपर्क केल्यानंतर लगेचच त्याला इथे रक्ताचा पुरवठा झाला आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडून कुठलीही मागणी करण्यात आली नाही. फक्त त्यांच्या माध्यमातून जे कॉन्टॅक्ट गेला, कॉल गेला, त्याच्यातून त्याला लगेच रक्त पुरवठा झाला आणि लगेचच जी सुविधा हॉस्पिटलमध्ये करायची होती, जे उपचार हॉस्पिटलमध्ये करायचे होते ते करण्यात आले. याचा अर्थ असाच की आपण इथे जे रक्तदान करतोय ते कुठेही वाया जाणार नाहीये. आपण जे रक्तदान करतोय त्याच्या भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवारातील कुणालाही गरज लागली तर आपण संपर्क करून आजची राजकारणाची असलेली स्थिती आणि ज्या धर्मवीरांचं नाव घेतात, ज्या बाळासाहेबांचं नाव घेतात, त्यांनी घालून दिलेले धडे आणि आजची राजकारणाची यांची परिस्थिती याचा कुठेतरी कसा तरी मेळ बसतो का हे सहज ध्यानात येतं. हे का सांगतोय तर आज दिघे साहेब नाहीत, बाळासाहेब पण नाहीत, परंतु बाळासाहेबांनी 1966 पूर्वी 1966 ला स्थापना झाली असेल त्याच्या अगोदरपासून सुरुवात झाली. ते मार्मिक सामना आणि जे जे त्यावेळेची मंडळी असतील ते आणि ज्या पद्धतीने बांधणी केली त्या पद्धतीचा आजही कशा प्रकारे मराठी माणूस समाजकार्य आणि हिंदुत्वासाठी कसा उपयोग होतोय हे आपण बघतोय. आज कोणतरी उत्सव आपलं सांगतात हिंदुत्व आमचं अरे सोडा रे. ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला पाळण्यातून वरती आणलं त्या बाळासाहेबांचं नाव घेण्याचे आणि बाळासाहेबांचे जे कर्तृत्व दाखवण्याचे त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं स्वतःच्याच हिंमत आहे. हे मला माहिती आहे राजकीय व्यासपीठ नाही, परंतु आपल्याला नववर्ष, इंग्रजी नववर्ष, हिंदू नववर्ष नाही, व्यवहारी नववर्ष थोड्याच वेळा चालवणार आहे आणि सन्माननीय आपले केदार दिघे साहेब जिल्हा प्रमुख ठाणे थोड्याच वेळात येणार आहेत. म्हणून आपण गप्पा गोष्टी करावं. इकडे रक्तदान करणारे रक्तदान करतायत, तिकडे सगळ्या ज्या चालल्यात म्हणून हितगुज करावं या गोष्टीने केवळ माईकवरती बोलतोय. अशा एका नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आजही आपण एक छत्री आहोत. कुणी काही करू देत, पण ज्या पद्धतीने आपण हे सगळं टिकवलंय, दिवाळीचा सण आला तरी फटाके कशा आणि सगळ्या ठिकाणी गणपतीचा सण येऊ दे, नवरात्रीचा सण येऊ दे, टेंबी नाक्यावरची देवीचा उत्सव असू दे, अगर कुठल्याही समाज कोण आजारी असू दे, पावसाचे पाणी भरू दे, काही भरू दे आणि तुम्ही झोकून देऊन काम करण्याची हिंदू हृदय सम्राट आणि आनंद दिघ्याने आपल्याला शिकवण दिली, त्याच पैकी हा उत्सव आजचा आहे. रक्तानंद ग्रुपच्या माध्यमातून आपण रक्तदान करण्यासाठी रक्तदाते मुंबईवरून, कर्जतवरून, कुठून कुठून लोक येत आहेत. का त्यांना आपण निमंत्रण दिले? त्यांना कुठलं आमिष दाखवलंय की हे झालं की हे होईल? ते का येतात? तर त्या प्रत्येक रक्तदाताच्या मनात आहे की मी कुठेतरी कामे यावा आणि हा रक्तदानाचा उत्सव एका दगडात दिघे साहेबांनी 3 पक्षी मारलेत, किंबहुना 3 पेक्षा जास्त. एक, बरीचशी मंडळी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट वगैरे 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 बुक करून, आता तर काय सरकारने सांगितलंय रात्रभर काय करायचं ते करा. का तर त्यांना पैसा मिळणार. यांचं एकच ध्येय आहे आणि ते ध्येय म्हणजे फक्त पैसा मिळवा, गैरमार्गाने वापरा
सत्ता आणा आणि पुन्हा पैसा मिळवा, वाटेल ते करा. अरे हे इंग्रजांनी सुद्धा नाही केले. तुम्ही हुकुमशहाचे बाप झालात, पण एक दिवस पापाचा घडा भरल्याशिवाय राहत नाही. दिघे साहेबांनी 3 गोष्टी सांगितल्या त्या आजच्या ह्याच्यात. एक 12 वाजल्यानंतर जे कुठे कुठे काय ते गैरधंद्यात सुद्धा बरेचसे लोक गुंतलेले असतात. वर्षाचा शेवट आणि वर्षाची सुरुवात म्हणून त्यापैकी बरेचसे लोक त्यापासून परावृत्त होतील. एक. आणि दुसरं, रक्तदान हे श्रेष्ठ दान. कितीतरी लोकांनी रक्तदान घेणाऱ्या ग्रुपच्या माध्यमातून तर बऱ्याच वेळा ते स्पष्टीकरण देतात. कारण किती जणांचे जीव वाचवण्यासाठी आपण कामी येऊ शकतो. आणि ही वेळ जी आहे, जे 12 जे गैरप्रकारे दारू पिऊन किंवा अन्य प्रकाराने धिंगत बसण्यापेक्षा एक सत्कर्मासाठी रक्तदान करून हे करावं. हे 29 वर्षापूर्वी आपल्या मार्गदर्शक नेत्याला दिघे साहेबांना सुचलं. दिघे साहेबांनी 29 वर्षापूर्वी रक्तदानाचं आपल्याला दिलं रोपटं लावून आपण सगळे जसं आपल्याला जमतंय त्या पद्धतीने आपण पूर्णतः नेण्याचा प्रयत्न करतोय. लोकांसाठी काम म्हणजे पुन्हा त्यांनी सांगतो की हे जे व्यासपीठ आहे हे मान अपमानाचं नाहीये. या व्यासपीठाच्या खाली उभं राहून देखील त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी रक्त देत आहेत ना, हे खऱ्या अर्थाने महान आत्मा आहेत. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतोय. खरं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं काम मला वाटतं या ठिकाणी दिघे साहेब, केदार दिघे साहेब त्या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्वांनी त्यांचं तेच ना, आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं देखील स्वागत करूया. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे पुतणे केदारजी दिघे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 1 डिसेंबरचा हा रक्तदानाचा अनोखा आगळा वेगळा उपक्रम आणि या उपक्रमासाठी त्या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहे. मी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आता आपण त्या ठिकाणी केदार साहेब दिघे यांना त्या ठिकाणी कृपया व्यासपीठावर त्या ठिकाणी घेऊन यायचं आहे. आपण त्या ठिकाणी आणि सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. स्थानापन्न व्हायचं. भूपेश रक्तदानंद ग्रुप महाराष्ट्र राज्य तर्फे आजच्या या भव्य रक्तदान शिबिर प्रसंगी विशेष उपस्थिती शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख माननीय श्री केदारजी दिघे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू आमचे उपजिल्हा प्रमुख तात्या माने त्यांना विनंती करतो की त्यांनी महाराज की जय भवानी. यानंतर आमचे रत्नाकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर आमचे उपशहर प्रमुख सन्माननीय पुरुषोत्तम चव्हाण साहेब, बाकी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना विनंती करतो की त्यांनी हिंदू हृदय सम्राट कल्याणपूर्व उपशहर संघटका सुनीताताई डोले यांना विनंती करतो की त्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करावा. या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या कल्याणपूर्व विधानसभेचे क्षेत्रप्रमुख सन्माननीय नारायणजी पाटील साहेब यांना विनंती करतो की ज्यांचा वारसा जो हा कार्यक्रम वर्षानुवर्ष ते चालवत आहेत ते आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करावा. धन्यवाद. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख सन्माननीय केदार दिघे साहेब यांचा सन्मान देऊन त्यांचा सन्मान करीत आहेत. समोर
आजच्या या कार्यक्रमाला महेशदादा गायकवाड यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचे सर्वांतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. महेशदादा गायकवाड यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय नारायण पाटील करतील. आमचे युवा प्रमुख किरण निचळ यांचा सन्मान सर्व मान्यवरांचे शब्द या ठिकाणी जे रक्तदाते आहे त्यांचा सन्मान आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. महेशदादांना विनंती करतो की महेशदादांनी 2 शब्द सर्व नागरिकांना संबोधित करावे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कृपया बसून घ्या. प्लीज जरा कृपया बसून घ्या. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन करतो. मला आजही आठवतं की 2004ला 5च्या दरम्यान नारायण पाटील साहेब आणि आपले वेळचे आपले बाळहरदास साहेब त्यांनी सांगितलं की महेश जास्तीत जास्त मुलं आपल्याला घेऊन जायचे रक्तदान शिबिरासाठी 31ला. माझे कार्यकर्ते थोडे अचंबित झाले की अरे हा काय प्रकार आहे. तर मी बोललो मला कल्पना होती आणि 31च्या सगळे तरुण पोरं सगळे पार्ट्या करायचे. आणि त्यावेळेस नारायण पाटील साहेबांनी मला आवर्जून सांगितलं की त्या ठिकाणी तुला स्वतःला पण ब्लड द्यायचे. आणि त्यावेळेस आम्ही सगळे आमच्याकडे एक इंडिका गाडी होती माझ्याकडे आणि बाकी सगळे बाईकवर. आणि गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की तिथे कल्याण धुमाळ होते, प्रकाशजी तरे होते, अनेक मंडळी आपल्या कल्याणपूर्वीची जास्त तिथे दिसत होती. नानी होते आपल्या नगरसेविका, आप्पा मावशी होते, अनेक मंडळी होती. आणि त्या मंडळीमध्ये जेव्हा मला त्या गर्दीमध्ये उभं केलं तेव्हा माझा ऊर भरून आला की अरे मी तर एवढा छोटा कार्यकर्ता आहे आणि मला ह्या लोकांनी त्या ठिकाणी मला माझा सन्मान केला. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी नारायण पाटील साहेब ते दरवेळी आम्हाला त्या ठिकाणी आवर्जून मला वाटतं 1-1.5 महिन्यापासून तयारी व्हायची. आणि अनेक लोक त्या ठिकाणी आज सुद्धा मला वाटतं काय 300-400 वेळा ब्लड दिलेलं आहे लोकांनी. म्हणजे देशामध्ये नाही तर आपल्या जगामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. आणि हे दिघे साहेबांनी चालवलेली ही प्रथा ही आजही जीवित ठेवण्याचं काम शिवसैनिकांनी केले. त्याचा सार्थ अभिमान वाटतो. आणि मला वाटतं हे जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने दिघे साहेबांनी केलेलं व्यासपीठ आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सगळ्या पक्षातले कार्यकर्ते त्या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हायचे. ही कटू सत्य याला नाकारता येणार आहे. एकमेव दिघे साहेब या मी सांगतो ठाण्यामध्येच नाही महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये ही सर्व जाती धर्मांना एकोपाचा संदेश देणारे, आमच्या तरुण पोरांना प्रत्येक वेळी न्याय देणारे. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की दिघे साहेब जर आज असते तर मला वाटतं मी निश्चितच आमदार झालो असतो. म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याचं जे त्याचं काम असेल त्याची जी मेहनत असेल त्या मेहनतीचं फळ देणारे दिघे साहेब होते. आणि दिघे साहेबांनी अनेक लोकांना मग मला वाटतं शिलाई काम करणाऱ्यापासून ते भाजी विकणाऱ्यापासून या कल्याणच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव दिघे साहेबांच्या मुखात असायचं. त्यामुळे दिघे साहेब
हे मला वाटतं की माणूस किती जगला त्यापेक्षा कसा जगला महत्त्वाचं आहे. दिघे साहेब शरीराने फक्त आपल्यामध्ये नाहीत, दिघे साहेबांचे आचार विचार त्यांनी दिलेली शिकवण ही आज सुद्धा प्रेरित करते प्रत्येक माणसाला. आज मी काल एका शिवसैनिकाला भेटायला गेलो. त्याला सांगितलं की मी तुला बघायला आलोय. त्याने त्याची अवस्था एक पाय कट झालेला आहे. शिवसैनिक आहे आपला 1974 पासूनचा. तर मी बोललो शिवसैनिक आपला एकदम त्यावेळेस तुम्ही एकदम धडाडीचे असाल ना. अशोक कुबर बोलले हा ते खूप ऍक्टिव्ह होते कामामध्ये. बोलतो आजही मी धडाडीचा आहे. तो अपंग माणूस हाताची घडी घालून बसला डायरेक्ट. म्हणजे दिघे साहेबांचे कार्यकर्ते आज सुद्धा त्याच जोमाने. म्हणून मला अभिमान वाटतो की आपण या दिघे साहेबांच्या माध्यमातून अनेक शिकलो. आणि मला आवर्जून नारायण पाटील साहेबांनी सांगितलं कल्याण महोत्सवमध्ये की महेश तू तिथे मला उपस्थित पाहिजे. आणि मी या ठिकाणी उपस्थित झालो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महेश दादा. जो जिंकून येतो तोच आमदार असतो असं काही नसतं. तर खरोखर लोकांच्या मनात आपणच आमदार आहे ते आपण निवडणूक लढून दाखवून दिलेलं आहे. आणि पुढे आपल्याला सर्वांकडून आमदार होणार अशा शुभेच्छा देतो. देशामध्ये सर्वप्रथम सुरू करणारे माझे गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब यांनी ही चळवळ सुरू केली. सहज 1 डिसेंबरच्या मध्यरात्री तरुणांना बघितल्यानंतर मध्यधुंदीमध्ये डान्स करणारे, अपघात जोराने या ठिकाणी वाहन चालवणारे ज्यावेळेस त्यांनी बघितलं त्यावेळेस त्यांच्यामध्ये कुठेतरी परिवर्तन व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम. मला माहिती आहे की या ठिकाणी या उपक्रम साधारणपणे एक ठिणगी असेल, परंतु ही क्रांतीची ठिणगी आहे. ही एक आदर्शाची ठिणगी आहे. ही एक निष्ठेची ठिणगी आहे. आणि या ठिणगीतून जे कोणत्याही प्रकारचं आमंत्रण न देता फक्त त्या रक्तदान जागृतीचा 1 डिसेंबरचा कार्यक्रम अशी बातमी जरी वाचली तरी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी झोपतात आणि आपलं त्या ठिकाणी शरीरातलं रक्त देतात, जे जगाच्या कोणत्याही बाजारामध्ये मिळत नाही, जगाच्या कोणत्याही कारखान्यामध्ये तयार होत नाही. आणि ही जी माणुसकी आहे, हे निस्वार्थ अशा प्रकारची जी सेवा आहे, ही सेवा धर्मवीर आनंदगे साहेब यांनी त्या ठिकाणी या रक्तदान ग्रुपच्या माध्यमातून सुरू केली. आणि ही एक चळवळ उभी राहिली. फक्त त्या ठिकाणी रक्तदान घेऊन त्या ठिकाणी रक्तदान करणं हा फक्त आमचा हेतू नाही. मी आपल्याला जाणीव करून देतो, घाटकोपर येथे अंबिका आणि अंबालिका या नावाच्या 2 रक्तपेढ्या होत्या. या रक्तपेढ्या जसलोक वगैरे अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्टेशनवरचे जे गरजुले असायचे, जे व्यसन करायचे, त्या लोकांचं रक्त काढायचे आणि ते रक्तानंतर त्या मोठ्या हॉस्पिटलला दिलं जायचं. त्याचं स्टिंग ऑपरेशन त्या ठिकाणी आमचे भूपेंद्र आयरे आणि त्याच्या टीमने केलं. आणि आम्ही राज्य रक्त संक्रमण परिषद आणि आरोग्य अधिकारी यांच्याशी देखील झगडलो. त्या रक्तपेढ्या आजही बंद आहे आणि ते लोक आजही फरार आहेत. हे रक्तानंद ग्रुपचं काम आहे. या ठिकाणी नवीन वर्ष संपायला 1 मिनिट बाकी आहे. आपल्या याच्याप्रमाणे मी विनंती करतो, आपले जे आहेत त्यांनी सज्ज राहायचंय. आणि अशा प्रकारे रक्तदानाचं काम त्याकडे सुरू आहे. साहेब, मला त्याकडे मुद्दाम त्याकडे सांगावंसं वाटतं की आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब जीएसटी लावतायत रक्तदानावर. रक्तदानावरती जीएसटी लावतायत. आमचा देश हा महान देश आहे आणि तुम्ही रक्तदानासारख्या दान केलेल्या वस्तूवरती देखील जीएसटी लावत असाल तर या देशाची प्रतिमा बाहेरच्या देशामध्ये काय म्हणून तरी जाईल. आणि त्यासाठी आमचा लढा सुरू आहे. 12 वाजलेले आहेत आणि जाणाऱ्या वर्षाला आपण निरोप देत आहोत. आणि आता येणाऱ्या वर्षाचं स्वागत आपण सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवून त्या ठिकाणी करूया. इंग्रजी नव वर्षाला आपण त्या ठिकाणी निरोप देत आहोत. आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत माझे रक्तदाते धर्मवीर आनंदगे साहेबांनी दिलेला हा आदर्श, रक्तदानाच्या या महान कार्यातनं हा आदर्श त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि रक्तदानाच्या माध्यमातून येणाऱ्या वर्षाला आम्ही त्याचे स्वागत करतोय. येणाऱ्या वर्षात तू ये मोठ्या मनाने आहे. आणि आमच्याकडून अशाच प्रकारचं आदर्शयुक्त असं काम या देशाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासात्मक असं काम, या देशाला पुढे नेण्याचं काम, या देशाची मान कोणत्याही अशा प्रकारचं काम आमच्या या तरुणांकडनं पुढे दे अशी मी त्या ठिकाणी आपण या निमित्ताने या नवीन वर्षामध्ये आपल्या सर्वांतर्फे मी आवाहन करतो, एक संकल्प करतो
वर्षाच्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देतोय. आणि या वर्षाचा रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र या संस्थेचा संकल्प धन्यवाद. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. भट्ट साहेब एक संकल्प सांगतोय. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. या ठिकाणी सर्व धर्मवीर आनंदगे साहेबांना मानणारा एक वर्ग या ठिकाणी आहे. रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व माणसं आहेत. मी या ठिकाणी रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे संकल्प पूर्ण होऊन जायचा काही विचार दिसत नाहीये. कारण चांगल्या कामाला नेहमीच जागेने अडथळा असतो. आजच्या या कार्यक्रमाला देखील खूप मोठा अडथळा होत आहे. या वर्षी आम्ही त्या ठिकाणी जो रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि पुढचं वर्ष जे आहे ते आमचं 30वं वर्ष आहे. कोरोनाच्या काळामध्ये रौप्य महोत्सव आम्ही साजरा करू शकलो नाही आणि त्यामुळे रक्तानंद ग्रुप महाराष्ट्राचं हे 30वं वर्ष भारतामध्ये संपूर्ण देशभरामध्ये अनेक महोत्सव झालेले आहेत. परंतु रक्ताचा महोत्सव झालेला नाही आणि तो महोत्सव आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेणार आहोत. साहेब आपण सांगितलं ठाण्यामध्ये घ्या तर आपण ठाण्यामध्ये घेऊ. आपण सांगितलं कल्याणमध्ये घ्या तर कल्याणमध्ये घेऊ. कारण देशभरामध्ये अशा प्रकारचा महोत्सव झालेला नाही, जगामध्ये झालेला नाहीये. आणि विशेष म्हणजे जगातल्या प्रत्येक राज्यातले जे रक्तदाते आहेत ज्यांनी अनेक वेळा रक्तदान केलेलं विक्रमी त्या लोकांना बोलून त्यांचं एक दालन आपण त्यागी करणार आहोत. एक नवीन असा हा उपक्रम असेल आणि त्या निमित्ताने रक्तदात्यांची संपूर्ण त्यागिनी एक नोंदवही देखील त्यागी तयार होईल आणि खऱ्या अर्थाने एक स्मरणिका ही खऱ्या अर्थाने स्मरणिका असेल अशा प्रकारचा उपक्रम आपण राबवत आहोत. साहेब या ठिकाणी शतकोत्तर त्यागिनी आपले रक्तदाते आहेत. 187 वेळेस त्या ठिकाणी आमच्या रवींद्र गणने रवींद्र गणने आता 188 वेळेस हात दाखवत आहे. 187 वेळेस रक्तदान करतोय. त्यानंतर 115 वेळेस मंतोष मिश्रा. त्यानंतर आमचे शाहू आहेत त्यांचे 116 वेळेस प्राप्त झालाय. 49 वेळेस आमचे गणेश बाबळे आहेत. 56 वेळेस त्या ठिकाणी भूपेंद्र आयरे आहेत स्वतः. आणि आजचा जो रक्तकर्ण आहे तो आपल्याला जाहीर करायचा आम्ही त्यांनी सांगणार आहोत ज्यांनी 35 वेळा केलेलं आहे रक्तदान इथं. तर अशा प्रकारचं साहेब त्या ठिकाणी रक्तदान ग्रुपची त्या ठिकाणी चळवळ सुरू आहे. आपल्यासारख्यांचा सर्वांचा आशीर्वाद, आर्थिक मदत करणारे कल्याणपुराचे जे आहेत असे अनेक लोक आहेत. आमचे किरण इंद्र असतील, आमचे महेश शेठ असतील, प्रतीक मायले असतील, सगळ्यांचं नाव त्या ठिकाणी घेता येत नाही. संजय शेठ गायकवाड असतील, आमचे ते किरण आहेरे असतील, अनेक लोक आहेत ज्यांनी त्या ठिकाणी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी हातभार लावला. साहेब एक सांगतो, एक दुःख वाटतं, एक खंत वाटते मनाला. ज्यावेळेस आम्ही जातो तो प्रत्येकाकडे सर्वांनी सांगितलं किंवा निवडणुका झाल्यात आणि हे वर्गाने मिळणार नाही. नाव घेत नाही कोणाचं, पण एक जण बोलला मला की तुमची भीक मागायची सोय जात नाही. मला अभिमान वाटला त्या माणसाचा. मी बोललो धन्यवाद साहेब. हा भारत देश आहे. या भारत देशामध्ये गुरु शिष्याची परंपरा लागते आणि गुरुसाठी शिष्याने जर माधुगिरी मागितली तर ती भिक्षा होत नाही, तो भिकारी होत नाही. मी सतत येईल तुमच्याकडे माझ्या गुरुचं काम अखंडपणे सगळे चालू करण्यासाठी. ज्यांनी ज्यांनी मला खऱ्या अर्थाने 1 रुपया जर दिला असेल त्याचं
त्याचे मी या ठिकाणी अतिशय हृदयातून त्यांना मी धन्यवाद देतो. कारण या कार्यक्रमाला साहेब द्यायचं असतं, घ्यायचं काहीच नाहीये. आम्ही भले त्या भिक्षा मागत असू, आम्हाला माधुकीने कोण बोलत असेल, परंतु त्या ज्या वेदना होतात त्या वेदनांमुळे आम्ही अजून परिपक्व होतो. साहेब तुमचा आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी राहून द्या. या नवीन वर्षामध्ये दिघे साहेबांचं स्मरण करून मी माझे या 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय जिल्हा होतो की आपण रक्तदात्यांना रक्तदानाचं ही जी चळवळ आहे या चळवळीत आपण आलात. सन्माननीय मी विनंती करतो आपण आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांच्याकडनं नुसतंच 31 तारखेला रक्तदान न करता पूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम करून लोकहिताचं एक समाजकार्य, ज्यांच्याकडनं आपण प्रत्येकजण प्रेरित झालो, ज्यांच्याकडनं आपण शिकलो, ते तुमचे आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खास करून इकडे आलेले महेश भाऊ आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले रक्तदाता, खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाला नारायण पाटील साहेबांना खरोखर जेवढं त्यांना धन्यवाद देऊ तेवढं थोडं आहे आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. याच्यावरचं कारण असं आहे की एखादा उपक्रम आपण 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष आपण राबवू शकतो, पण सातत्याने एवढे वर्ष एखादा उपक्रम आपण राबवायचा ही काही छोटी मोठी गोष्ट नाही. त्याही पलीकडे जाऊन ज्या गुरुवर्य दिघे साहेबांची ही संकल्पना होती की तरुणांनी वाहवत जाऊ नये, कुठेतरी चुकीचा मार्ग पकडू नये आणि म्हणून 31 तारखेला आपण रक्तदान करून अनेक जीव आपण वाचवू शकतो, ती प्रेरणा घेऊन ज्या पद्धतीने ही सगळी मंडळी कार्यरत आहेत, गेले अनेक वर्ष हे लोक हे काम करतायत. आपल्याला याचं मौल्य तेव्हाच समजतं जेव्हा आपल्या घरची व्यक्ती, आपल्या जवळची व्यक्ती, त्याला जेव्हा या रक्ताची गरज पडते त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला आठवतं की ज्या वेळेला 31 तारखेला हे रक्त आपण दिलं असेल किंवा हे रक्तदान आपण केलं असेल त्याची केवढी गरज पडते. वेळोवेळी नुसतं रक्तदान नव्हे तर मगाशी महेश भाऊ जसं बोलले की शिवसेना आणि शिवसैनिक, मला असं वाटतं या ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे आत्ताचा असलेला ठाणे आणि पालघर जिल्हा, मी अनेक ठिकाणी महेश भाऊ जात असतो त्यावेळेला नुसतं शहरी भाग नव्हे तर ग्रामीण भागात देखील आणि फार आदिवासी पाड्यांपर्यंत दिघे साहेबांसारखी एकमेव व्यक्ती मी अशी बघितली आहे ज्यांचं तब्बल 23 वर्षानंतर देखील घराघरामध्ये आजही ते फोटो पुजले जातात. आजही त्यांच्या बाबतीतल्या आठवणी सांगत असताना लोकांच्या डोळ्यात पाणी भरून येतं, लोक ढसाढसा रडतात त्या आठवणींमध्ये. पण त्यांनी शिकवलेलं काम, त्यांनी दिलेली प्रेरणा, त्यांच्या संस्कारात घडलेली अनेक ज्येष्ठ मंडळी खऱ्या अर्थाने ते मनोबल वाढवण्याची कामं आहेत. आणि दिघे साहेबांनी जे कार्य केलं असा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी होऊ शकत नाही, कारण की एक दैवी अवतारच आपण सगळे समजतो. ही महाराष्ट्राला मिळालेली विभूती आहे, ज्यांनी उभं आयुष्य 365 दिवस 24 तास लोकांच्या हिताचं आणि लोकांच्या चांगल्यासाठी, लोकांच्या उत्कर्षासाठी, त्यांचा उद्धार व्हावा या अनुषंगाने काम केलं. मला खऱ्या अर्थाने आनंद होतो अशा या कार्यक्रमाला आल्यावरती की जिकडे नुसतं दिघे साहेबांचं नाव नव्हे तर त्यांनी दिलेले संस्कार त्याचा खऱ्या अर्थाने आचरणात आणून लोकहिताचं काम होत आहे. अनेक तरुणांना एक चांगलं दिशा आपल्याला आपण देऊ शकतोय. आणि म्हणून पाटील साहेब, आपण ज्या पद्धतीने इकडे मगाशी आपली संकल्पना सांगितली, आपला संकल्प सांगितला, तर येणाऱ्या या काळामध्ये, या पुढच्या वर्षामध्ये, म्हणजे आजपासून सुरुवात झालेल्या 2025 ह्यामध्ये आपण जेव्हा केव्हा सांगाल त्यावेळेला ठाण्यामध्ये आपण ह्या सगळ्या मंडळींना घेऊन आणि आपल्या ठाण्यातल्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आणि लोकांना घेऊन
तो संकल्प पूर्ण करूया, जेणेकरून दिघे साहेबांना ती खऱ्या अर्थाने ती श्रद्धांजली राहील। इतर कोणी काही म्हणू, पण जसं महेश भाऊ बोलले की दिघे साहेब असते तर ते आमदार झाले असते, मला असं वाटतं महेश भाऊ तुमच्या बरोबरीने अनेक लोक त्यावेळेला आमदार झाले असते, अनेकांना न्याय मिळाला असता। याच्यावरचं कारण असं आहे की आपण सगळी जी लढाई लढतोय ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे, ही नीतिमत्तेची लढाई आहे। आणि म्हणून त्याच्यामध्ये जरी आपण आपली पिछाड जरी झाली असली तरी खऱ्या अर्थाने नीतिमत्तेच्या जोरावरती, त्या तत्वांच्या जोरावरती आपण ह्या सगळ्या निवडणुका जिंकलेलो आहोत। आजही लोक या समाजामध्ये असे जे विचारांना धरून चालतात, जी तत्वांना धरून चालतात, जे आपल्या गुरूंनी दिलेल्या संस्कारांना धरून चालतात। आणि म्हणून एक चांगलं काम, एक चांगलं कार्य आपण लोकांच्या प्रती करूया। ह्या ज्या पद्धतीचा उद्धार आपल्याला अपेक्षित आहे, ज्या पद्धतीचं येणाऱ्या तरुण पिढीला दिशा देण्याची गरज आहे, नुसतं कार्यक्रम राबवले ह्यांनीच होणार नाही, तर अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवणं अत्यंत गरजेचं आहे। आणि त्याही पलीकडे जाऊन मी अनेक ठिकाणी सांगतो की अनेक असे उपक्रम आहेत जिकडे महिलांना आधार मिळेल, आणि नुसता आधार नाही, कारण की संरक्षणाची गोष्ट कोणीच करत नाही, आरक्षणाची गोष्ट करतात। मला असं वाटतं जिकडे महिलांना, लहान बालकांना संरक्षणाची गरज आहे त्याच्या बाबतीत आपण चर्चा केली पाहिजे, त्याच्या बाबतीत आपण नियोजन केलं पाहिजे। कारण की एखादी गोष्ट घडल्यानंतर त्या बाबतीत आपण कारवाया करू याच्यापेक्षा ती गोष्ट घडू नये याच्यासाठी आपण काय करू शकतो इकडे जास्ती लक्ष देणं गरजेचं आहे। याच्या पलीकडे जाऊन अध्यात्म क्षेत्रामध्ये असो, जिकडे दिघे साहेब आपल्या सर्वांना माहिती आहे की एक दैविक अवतार म्हणून आपण ज्यांना बोलतो, तर त्या बाबतीत आपण काय एकत्रित येऊन करू शकतो ह्याच्यावरती विचार विनिमय व्हायला पाहिजे आणि तशा पद्धतीचे उपक्रम राबवले गेले पाहिजे। मी या येणाऱ्या या 2025ला मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकाऱ्यांना दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे जाऊया आणि आपल्या शहराला, आपल्या जिल्ह्यामध्ये आपण ज्या गावात, ज्या विभागात राहतो तिकडे आपण नवतरुणांना आणि त्याचबरोबर वयोवृद्धांना, महिलांना एक चांगला न्याय देऊ शकतो। या पद्धतीचं कार्य आपण सगळेजण एकत्रित येऊन करूया, अशाच शुभेच्छा देतो। आपल्याला निरोगी आयुष्य लाभो अशी माझ्या देवीचरणी प्रार्थना करतो आणि इकडेच थांबतो। इकडे बोलल्याबद्दल धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। झालेलं आहे, परंतु त्यांची जी डॉक्युमेंटेड गोष्ट आहे ती 30 वेळा रक्तदान आहे असे आपले सन्माननीय डॉक्टर प्रकाश माळी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचे आणि सन्माननीय केदारजी दिघे साहेब जिल्हा प्रमुख ठाणे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या या रक्तदानांना यावर्षी सन्माननीय डॉक्टर प्रकाश माळी सर, उपविभाग प्रमुख उल्हासनगर सरांनी 30 वेळा रक्तदान त्यांचं झालेलं आहे आणि या त्यांच्या रक्तदानाच्या योगदानाबद्दल राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने सन्माननीय प्रमुख पाहुणे केदारजी दिघे यांच्या हस्ते सन्माननीय रक्तदात्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। काळा असो, गोरा असो, रंग तुझा लाल आहे, रक्तदान करणारा। धन्यवाद सन्माननीय प्रकाशजी माळी साहेब, आपण जे काही रक्तदानाचं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या तरुणांना रक्तदानाची प्रेरणा मिळत असते। मी या कार्यक्रमात उपस्थित रक्तदात्यांना विनंती करतो, रक्तदाते योगेश संजय पवार, सन्माननीय केदारजी दिघे साहेब, आपणास विनंती आहे की सन्माननीय रक्तदात्यां सन्मानपत्र आणि मंदार श्रीकांत सावंत, सन्माननीय रक्तदाते घाटकोपर येथून मागील 11 वर्षापासून सातत्याने रक्तदानास येत असतात। त्यांचे सहकारी विश्वनाथ मारुती सावंत, दोघे बंधू, दोघांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यायचे। सन्माननीय केदारजी दिघे साहेबांना मी विनंती करतो, या सातत्याने रक्तदान करणाऱ्या सावंत बंधूंना, घाटकोपर येथून आपण रक्तदानासाठी येत असतात, विश्वनाथ सावंत आणि मंदार सावंत या। दिनेश सावंत, संतोष श्रीनाथ मिश्रा, सन्माननीय संतोष मित्रा, 116 वेळा रक्तदान झालेलं आहे आणि ठाण्यामध्ये रेल्वेमध्ये आपण सेवा देत असतात। सन्माननीय
संतोष मिश्रा. 115 वेळा रक्तदान आपण केलेलं आहे. मागच्या वर्षीचे रक्तदान होते आणि याही वर्षी ते रक्तदानासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सन्माननीय संतोष मिश्रा. साहिल दुधकर, सन्माननीय रक्तदाते साहिल दुधकर, सन्माननीय साहिल दुधकर या. सन्माननीय संतोष कसपले, संतोष कसपले सन्माननीय रक्तदाते. संतोष कसपले. विवेक पाटील सन्माननीय रक्तदाते विवेक मधुकर पाटील, विवेक मधुकर पाटील, विवेक मधुकर पाटील. शैलेश रमेश चिंबरकर, शैलेश रमेश चिंबरकर सन्माननीय रक्तदान रवींद्र बाबूराव कडणे, सन्माननीय रक्तदान रवींद्र बाबूराव कडणे. विक्रमी 77 रक्तदाते आहेत आपले रवींद्र बाबूराव कडणे. विक्रमी 77 रक्तदाते सन्माननीय रवींद्र कडणे. विक्रमी 77 रक्तदाते सन्माननीय रवींद्र कडणे. रक्तकर्ण साहेब आपण रक्तकर्ण आहेत. रामजी रामलखन वर्मा, सन्माननीय रामजी रामलखन वर्मा, रामजी रामलखन वर्मा. लक्ष्मण बांदेकर सन्माननीय रक्तदाते रक्तकर्ण लक्ष्मण बांदेकर साहेब, सन्माननीय लक्ष्मण बांदेकर. सुखदेव दत्ताराम गायकवाड सन्माननीय रक्तदाते सुखदेव दत्ताराम गायकवाड. सन्माननीय गणपत पंढरीनाथ घुगे, सन्माननीय रक्तदाते गणपत पंढरीनाथ घुगे विभाग प्रमुख. सन्माननीय नितीन भाऊसाहेब भाऊराव मोरे, सन्माननीय रक्तदाते नितीन भाऊराव मोरे, नितीन भाऊराव मोरे. शाहू सन्माननीय रक्तदाते शाहू कदम. 77 रक्तदाते 115 वेळा रक्तदान साहेबांचं झालेलं आहे आणि सातत्याने आपण या ठिकाणी अंकेकर साहेब असतील 135 वेळा त्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेले. सूर्यकांत सोनवणे सन्माननीय ठाण्यावरून आलेले सन्माननीय शाहू साहेब सूर्यकांत सोनवणे शाखा प्रमुख यांनी आपलं रक्तदान या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. सुरेश मोसमकर, सुरेश मोसमकर सन्माननीय सुरेश मोसमकर. ऋषिकेश प्रकाश ओवाळ सन्माननीय रक्तदाते ऋषिकेश प्रकाश ओवाळ. संतोष रायकवाड सन्माननीय संतोष रायकवाड, सन्माननीय रक्तदाते संतोष रायकवाड. रवी शेडगे, रवी शेडगे सन्माननीय रक्तदाते रवी शेडगे. प्रणय शंकर जाधव, प्रणय शंकर जाधव. योगेश यशवंत चव्हाण सन्माननीय रक्तदाते योगेश यशवंत चव्हाण, योगेश चव्हाण. उपशाखा प्रमुख सन्माननीय योगेश चव्हाण. चेतन ज्ञानेश्वर गीते, चेतन ज्ञानेश्वर गीते युवासेना शहर अधिकारी सन्माननीय चेतन ज्ञानेश्वर गीते रक्तदाते. सनी पगारे, सनी पगारे. प्रकाश आहेर सन्माननीय रक्तदाते प्रकाश आहेर, प्रकाश आहेर. दिनेश शिवाजी पाटील सन्माननीय रक्तदाते दिनेश शिवाजी पाटील, दिनेश शिवाजी पाटील. प्रकाश आहे डोंबिवलीवरून आलेले आहेत फार रक्तदान करण्यासाठी.
नितीन म्हात्रे, सन्माननीय रक्तदाते नितीन म्हात्रे, समोर नितीन म्हात्रे, नितीन म्हात्रे, सन्माननीय यश किशोर म्हात्रे, यश किशोर म्हात्रे, यश किशोर म्हात्रे, सन्माननीय रक्तदात्री जयश्री दिलीप जाधव, जयश्री दिलीप जाधव, दिलीप लक्ष्मण जाधव, दोघी उभयांनी पती पत्नींनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. जयश्री और दिलीप जाधव या दोघांनी रक्तदान केलेलं आहे. भरत ॲडव्होकेट भरत परवंत, सागर रोकडे, सन्माननीय रक्तदाते सागर रोकडे, सागर रोकडे, सन्माननीय केदार शेरे साहेब, रक्तदाते केदार शेरे, वेद प्रकाश घरत, सन्माननीय वेद प्रकाश घरत, वेद प्रकाश घरत, सन्माननीय विभाग प्रमुख वेद प्रकाश घरत, शाहरुख नाईक, सन्माननीय रक्तदाते शाहरुख नाईक, शाहरुख नाईक, शाहरुख नाईक आहेत पुढे. शिवराम साहू, शिवराम साहू, योगेश गावळे, शिवराम साहू, शिवराम साहू, शिवराम साहू, योगेश शंकर जवाळे, नागेश नागेश सावंत, नागेश सावंत, नागेश सावंत, नागेश सावंत, भूषण बहेरकर, सन्माननीय रक्तदाते भूषण बहेरकर, विवेक मधुकर पाटील, सन्माननीय बबलूजी मिश्रा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचं मी या ठिकाणी रक्तानंद ग्रुपच्या वतीने स्वागत करतो. त्याप्रमाणे सन्माननीय भावेशजी मिश्रा हे या ठिकाणी उपस्थित आहे, हायटेक लॅबोरेटरीचे. हायटेक पॅथॉलॉजी लॅब याच्या वतीने रक्तानंद ग्रुपच्या वतीने यावर्षी सुरुवात म्हणून एक कार्ड लॉन्च करण्यात आलेले आहे. या कार्डावरती ज्यांनी याचं सदस्यत्व घेतलं त्यांना एक 20 ते 50%, 60% सवलत पॅथॉलॉजी लॅबवरती रक्तानंद ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. मी भावेश मिश्रांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी यायचे. नागेश सावंत, रक्तदाते नागेश सावंत, नागेश सावंत, विवेक पाटील, विवेक पाटील, नितीन भाऊराव मोरे, नितीन मोरे, आपला रक्तदानाचा कार्यक्रम सुरू आहे. मी विनंती करतो प्रमुख पाहुण्यांना कृपया आपण या कार्यक्रमात होती जाण त्यांच्या कामाने शिवसेनेचा वाढला पहावं मान. धर्मवीराच्या नावाप्रमाणे
होता ठाण्याचा होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब 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 दैवत होता समाजासाठी लढला राजा ध्यास हा एकच होता अंबरनाथच्या SP खूपन विनंती एकच केली पुन्हा जन्म घ्या साहेब तुम्ही अशी इच्छा बाळगली वाघासारखा दमदार होता मर्दानी रुबाब वाघासारखा दमदार होता मर्दानी रुबाब होता ठाण्याचा होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक होता ठाण्याचा होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब पानिगत बारकात गाण भाळा भरी शिवबाराचा टंका वाजजी राजाल राज आल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजजी पानिगत वारकात गाण भाळा भरी शिवबाराचा टंका वाजजी जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजजी माझा राजा माझा शिवबार माझा राजा माझा शिवबार कडवाज मराठीचे गनिम खाहे मनी खातोजी कंचा गडभी करू जमा आमच्या वारात ढासळती रजल राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली
आमचं रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफानल रगात देवा आमचा रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफानल रगात हेच मागणं राज तुम्हाला जीवन तुमच्या पायी पाहतोची तुमचा म्हणती तुमच्या संगती मर्दमा पाया लढतोची राज आल जिंकून या जगभरी शिवबार